और नमस्कार, मी सौरभ शिंदे. आपलं बोरू बलच काही या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत. खरं तर आपण मागच्या एपिसोडमध्ये जे पाहिलं असेल, बार्टी, सारथी, महाज्योती आणि TRT या प्रमुख 4 संस्थांना राज्य सरकार फेलोशिप अदा करतं. जे PhD चे संशोधन करतात विद्यार्थी, त्यांसाठी ही सरकार दरवेळेस विद्यार्थ्यांना एक फेलोशिप प्रदान करण्याचं काम या तिन्ही संस्था करत असतात. खरं तर 30 ऑक्टोबर रोजी एक GR निघाला. या 4ही संस्था, बार्टी, सारथी, महाज्योती आणि TRT या तिन्ही संस्थांना या ठिकाणी 50% फेलोशिप अदा करण्याचा असं राज्य सरकारने ठरवलं. मग त्याच्यामध्ये सरसकट हा मुद्दा सर्वांना महत्वाचा होता. मग अचानक काल एक GR प्रदर्शित झाला. त्याच्यामध्ये बार्टी या संस्थाला 100% फेलोशिप अदा करण्यात येईल असा GR ठिकाणी आला. मग विद्यार्थ्यांमध्ये रोषाचं वातावरण तयार झालं. एकीकडे बार्टीचे विद्यार्थी खुश वातावरणामध्ये आहे आणि महाज्योती, सारथी या विद्यार्थी नाराजच्या भूमिकेत आहे. जर त्या संस्थांना 100% फेलोशिप भेटत असेल तर आम्हाला का नाही, यावर विद्यार्थ्यांचा प्रश्नचिन्ह आहे. मग आपण थेट आज ज्या ठिकाणी ग्राउंड पातळीवर आलोय ते सारथी कार्यालयाच्या समोर या ठिकाणी आलेलो आहे की विद्यार्थ्यांचं म्हणणं काय, की त्यांना 50% फेलोशिपवर समाधानी नाहीये का, 100% फेलोशिप हवी असेल तर विद्यार्थ्यांचे मत काय, यावर चर्चा करण्यासाठी आपण थेट या ठिकाणी आल्यानंतर विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत. चला मग बघूया प्रतिक्रिया काय. आपल्याला माहिती आहे की कोणत्याही देशाची प्रगती जर व्हायची असेल तर ती सगळी ती त्या शिक्षण व्यवस्थेवर अवलंबून असते. आणि आपल्या भारतातली किंवा जगातली कुठली उच्च पदवी जर ती असेल ती PhD असेल. ठीक आहे, आम्ही PhDचे विद्यार्थी गेल्या 2 वर्षापासून आमच्या फेलोशिपसाठी, संशोधनसाठी जी फेलोशिप मिळते त्यासाठी मागणी करत आहोत. पण ती सरकार आमची मागणी पूर्ण करत नाही आहे. वेळोवेळी आम्हाला आंदोलन करावं लागतं आहे. आम्ही सरकारच्या नियमाप्रमाणे एक्झाम्स दिल्या, त्यांच्या सगळ्या मुलाखती, सगळ्या त्यांनी जे जे निकष लावले त्या सगळ्या निकषाला आम्ही पात्र ठरलो. तरीही गेली 2 वर्ष आम्हाला कुठल्याही प्रकारची फेलोशिप मिळालेली नाही आहे. आज सरकारने लाडकी बहीण योजना जी काढली याचा एवढा मोठा गवगवा केला आहे. तर माझा सरकारला प्रश्न आहे की ही जी उच्च शिक्षित तरुणी आहेत, मी आणि माझ्यासारख्या भरपूर काही ज्या लांबनं आल्यात आहे आपल्या हक्कासाठी, तर त्यांचा हक्क कुठं आहे आणि त्यांना तुम्ही फेलोशिप कधी देणार आहात, माझा एवढाच सरकारला प्रश्न आहे. मी तुकाराम शिंदे, सारथी संशोधक विद्यार्थी. गेल्या 3 दिवसापासून सारथीचे आम्ही संशोधक विद्यार्थी उपोषणाला बसलेलो आहोत. आपल्या सगळ्यांना माहिती की 30 ऑक्टोबर 2023 रोजी महाराष्ट्र सरकारने सारथी, बार्टी, महाज्योती आणि TRT अशा 4ही संस्थेला समान निकष धोरण लावलं गेलं. या समान निकष धोरणानुसार तिन्ही संस्थेला 25 जुलै 2024 रोजी सरकारने 50% दराने फेलोशिप देण्याचं मंजूर केलं. परंतु हा निर्णय बार्टीच्या विद्यार्थ्यांना मान्य झाला नाही. त्यांनी त्या संदर्भात आंदोलन केलं आणि काल 10 सप्टेंबर 2024 रोजी बार्टी संशोधक विद्यार्थ्यांना 100% फेलोशिप सरकारने घोषित केली आणि तसा GR देखील काल काढलेला आहे. आम्ही गेल्या 3 दिवसापासून आणि पाठीमागही गेल्या काही महिन्यांपासून आम्ही सातत्याने आंदोलनं, निषेध आणि पत्रव्यवहार सरकारकडे करत आहोत. आम्हाला देखील 100% नोंदणी दिनांकापासून फेलोशिप द्या अशी मागणी आम्ही करत आहोत. एकीकडे सरकार समान निकष धोरण लागू करत आहे आणि त्याच धर्तीवरती दुसरीकडे एका संस्थेच्या विद्यार्थ्यांना 100% फेलोशिप आणि बाकीच्या दोन्ही संस्थेच्या विद्यार्थ्यांना 50% फेलोशिप, हा असा अन्याय संस्थेच्या वतीने केला जातोय. ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. सरकारने याकडे गांभीर्याने बघावं आणि दोन्ही संस्थेला समान निकष धोरणानुसार 100% फेलोशिप तात्काळ घोषित करावी. अन्यथा महाराष्ट्रभरातील विद्यार्थी आता पुण्याकडे येत आहेत. उद्या आणि परवा 2 दिवसामध्ये अतिशय तीव्र पद्धतीचा निषेध, आंदोलन, मोर्चा अशा अनेक प्रकारची गोष्टी केल्या जातील आणि यातून सरकारची बदनामी होईल. सरकारने याकडे गांभीर्याने बघावं. नमस्कार, मी संशोधक विद्यार्थी भूषण बिरादर. आपण सगळ्यांनी आत्ता बघताच आहे की ते आमरण उपोषणाला बसलेलो आहोत. मागच्या 2 वर्षापासून आम्ही PhD करणाऱ्या विद्यार्थ्याच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न हा राज्य सरकारकडनं मार्गी लावला जात नाही. वारंवार इथे आमची चेष्टा केली जाते. मी चेष्टा शब्द मुद्दाम वापरतो. सरकार आदेश काढते की तिन्ही संस्थेला समान न्याय दिला जातो आणि मध्येच आदेश काढते आमची कागद पडताळणी झाल्यानंतर की एका संस्थेला 100% भेटणार आणि बाकीच्या संस्थेला 50% भेटणार. मग आमच्यावर अन्याय होणार, आम्ही सहन का करायचा.
त्याच्यासाठी आम्ही मागच्या 3 दिवसापासून साखळी उपोषण करतोय, अमरण उपोषण करतोय. पण जर सरकारचं लक्ष नसेल तर उद्यापासून इथे महाराष्ट्रातनं विद्यार्थी येणार आहेत आणि पुढच्या 2 दिवसामध्ये आम्ही इथे आत्मदहन करणार आहोत. कारण बघू शकता कोपऱ्यावर मोठी बिल्डिंग बांधते, म्हणजे याचं असं झालं की जिवंतपणे तुम्ही आईवडिलांना घराबाहेर काढायचं, मेल्यानंतर तर स्मारक बांधायचं. तर त्या बिल्डिंगसाठी किंवा तुमच्या इतरसाठी जर पैसा आहे किंवा आमच्या जे स्कॉलरशिप आहे की फेलोशिप आहे, आम्ही आमच्या फेलोशिपला जर तुम्ही पैसे देत नसाल तर त्या फेलोशिप आम्ही कशी करायची? किंवा आम्ही एक गरीब कुटुंबातनं किंवा मध्यमवर्गीय कुटुंबातनं येताना अनेक समस्या भेडसावतात. मग यावेळेला असं वाटतं की नक्सलाईट झालेलं बरं, पण आम्ही तसं करणार नाही. उद्यापासून आम्ही एक सरकारला इशारा देतो की आम्ही इथे आत्मदहन करणार आहोत आणि इथे एकटे आत्मदहन करणार असून महाराष्ट्रातनं 800 ते 900 विद्यार्थी इथे येणार आहेत. त्याला सर्वस्वी जबाबदार राज्य सरकार राहणार आहे. त्याच्यामुळे आम्हाला विनंती आहे की आमची फेलोशिप लवकरात लवकर मंजूर करावी. रस्त्यावर कशासाठी? फेलोशिपच्या हक्कासाठी. लाडकी बहीण रस्त्यावर कशासाठी? फेलोशिपच्या हक्कासाठी. कोण म्हणतोय देत नाही? जयशिवाय